हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एम-एस-सी-ई-टी लॉ एक्झाम 2025 यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरती मोस्ट इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर डिसेंबर महिन्यामधले जेवढे इम्पॉर्टंट एमसीक्यूज तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात, तर त्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर चला आपण वळूया प्रश्नांकडे. तर पहिला प्रश्न आहे आपला, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन IPD कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 1 डिसेंबर, बी आहे 3 डिसेंबर, ऑप्शन सी 5 डिसेंबर, ऑप्शन डी 30 नोव्हेंबर. तर राईट ऑप्शन काय आहे? 3 डिसेंबर. 3 डिसेंबरला जे आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय अपंग दिन जे आहे ते साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये आरबीआयने निश्चित केलेली नवीन युपीआय लाईट वॉलेट मर्यादा किती आहे? तर किती आहे? 2000, ऑप्शन ए आहे 2000, ऑप्शन बी 3000, ऑप्शन सी 4000 आणि डी 5000. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी 5000 जे आहे डिसेंबर 2024 मध्ये आरबीआयने निश्चित केलेली नवीन युपीआय लाईट वॉलेट आहे. एवढीच त्याची मर्यादा आहे. 5000 रुपये तुम्ही ते पेड करू शकतात वन टाइम. नेक्स्ट, तर नेक्स्ट क्वेश्चन पूर्वी आपण हे बघून घेऊ की ग्लोबल ऑनलाईन वरती आपण कम्प्लीट टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. ज्यांची 28 तारखेला ज्यांची एक्झाम आहे, लॉ 3 इयर आणि 5 इयर या दोन्ही कोर्स साठी आपण जे आहे दोन्ही एक्झाम साठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज टेस्ट भेटणार आहेत. 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला त्यामध्ये देण्यात येणार आहे. 120 मार्काची जशी एक्झाम होती तुमची, तर त्या प्रकारेच आपण जे आहे टेस्ट हे बनवलेले आहे आणि मला यामधूनच बरेचसे क्वेश्चन एक्झाम मध्ये पण दिसतील. तर त्यासाठी आपण एक्सप्लेनेशन पण ऍड केलेलं आहे. त्यामध्ये गॅरंटेड क्वेश्चन यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपण जे आहे टेस्ट देत आहे. म्हणजे तुमची जशी एक्झाम होणार आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये, तर त्या प्रकारेच आपल्याकडे टेस्ट पण अवेलेबल आहे. तर याची फीस फक्त 999 रुपये. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन वरती जाऊन तुम्ही डायरेक्टली जे आहे तिथे टेस्ट सिरीज डायरेक्टली जॉईन करू शकतात. त्यामुळे तुमचा टायमिंगचा मॅनेजमेंट होईल. 120 मार्क 120 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, तर ते तुम्ही सगळे काही अटेम्प्ट करू शकतात टाइम मॅनेजमेंट बरोबर असलं तर. बरेचसे स्टुडंट असतात त्यांचं जे आहे स्टडी खूप झालेलं असतं, पण टाइम मॅनेजमेंटमुळे त्यांची क्वेश्चन जे आहे ते राहून जातात आणि तिथे स्कोर त्यांचा कमी होतो. अशा प्रकारे हे टेस्ट सिरीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इंडियन लाईट टँक ILT ने किती उंचीवरून यशस्वीरित्या गोळीबार केला? तर ऑप्शन ए आहे 3500 मीटर, त्याच्यानंतर बी आहे 4000 मीटर, सी आहे 4200 मीटर पेक्षा जास्त आणि 5000 मीटर डी. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी 4200 मीटर पेक्षा जास्त जे आहे त्यांनी एवढ्या उंचीवरून यशस्वीरित्या गोळीबार केलेला आहे ILT ने. नेक्स्ट आहे, भारतमाला प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? काय आहे त्याचे उद्दिष्ट? डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी. ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे ग्रामीण विद्युतीकरण सुधारण्यासाठी, त्याच्यानंतर महामार्गाचे एक मजबूत जाळे विकसित करणे, त्याच्यानंतर डी आहे अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे. राईट ऑप्शन आहे महामार्गाचे एक मजबूत जाळे विकसित करणे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2024 मध्ये 34वा व्यास सन्मान कोणाला देण्यात आला आहे? कोणाला देण्यात आलेला आहे ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे इन्फाम सिंग, त्याच्यानंतर सूर्यबाला, त्याच्यानंतर सी आहे रामजी तिवारी, ऑप्शन डी आहे विश्वनाथ प्रताप सिंग. राईट ऑप्शन काय आहे? सूर्यबाला यांना जे आहे 34वा व्यास सन्मान देण्यात आलेला आहे 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सूर्यबाला यांना कोणत्या कादंबरीसाठी व्यास सन्मान 2024 मिळाला? कोणत्या कादंबरीसाठी भेटलेला आहे ते? ऑप्शन ए आहे वेणूची डायरी,
ऑप्शन बी आहे कोणत्या देशाचा रहिवासी वेणूची डायरी, काशीच्या कथा आणि आकाशात बदल. राईट ऑप्शन काय आहे? कोणत्या देशाची रहिवासी कोणत्या देशाचा रहिवासी वेणूची डायरी, हे त्याचा राईट ऑप्शन आहे, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक राष्ट्र एक निवडणूक उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? काय आहे उद्दिष्ट त्याचे? ऑप्शन ए आहे निवडणुकींचा वारंवारता आणि संबंधित खर्च कमी करणे. त्याच्यानंतर बी आहे डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणे. ऑप्शन सी आहे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यासाठी आणि डी आहे आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी. राईट ऑप्शन काय आहे? निवडणुकींचा वारंवारता आणि संबंधित खर्च जे आहे ते कमी करण्यासाठी हे एक राष्ट्र आणि एक निवडणूक हे उपक्रम जे आहे याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे त्याचा जे खर्च वगैरे होतो हे कमी करण्यासाठी हे उपक्रम आणलेला आहे. नेक्स्ट, एक राष्ट्र एक निवडणूक उपक्रमाची शिफारस करणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे नेतृत्व कोणी केले? तर कोणी केलेले आहे ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. त्याच्यानंतर बी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ऑप्शन सी आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण. ऑप्शन डी आहे गृहमंत्री अमित शाह. राईट ऑप्शन काय आहे? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जे आहे एक राष्ट्र एक निवडणूक याची शिफारस केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये कोणता पुरस्कार श्रेणी समाविष्ट आहे? तर कोणता पुरस्कार आहे ते आपण बघून घ्या. ऑप्शन ए आहे महात्मा गांधी ग्रामीण विकास पुरस्कार. ऑप्शन बी आहे नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत विकास पुरस्कार. त्याच्यानंतर सी आहे जवाहरलाल नेहरू इनोव्हेशन पुरस्कार. डी आहे स्वच्छ भारत गाव पुरस्कार. त्याचा राईट ऑप्शन काय आहे? नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत विकास पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो ते? ऑप्शन ए आहे 1 डिसेंबर. ऑप्शन बी आहे 5 डिसेंबर. ऑप्शन सी आहे 10 डिसेंबर आणि डी आहे 11 डिसेंबर. राईट ऑप्शन काय आहे? 11 डिसेंबरला जे आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन हे साजरा केला जातो दरवर्षी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मानवी हक्क दिनानिमित्त कोणत्या महत्वाच्या दस्तऐवजाचे स्मरण केले जाते? तर राईट ऑप्शन काय आहे ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा UDHR. त्याच्यानंतर बी आहे नागरिक आणि राजकीय हक्कावरील आंतरराष्ट्रीय करार. ऑप्शन सी आहे बाल हक्कावरील करार आणि डी आहे संयुक्त राष्ट्रांची सनद. राईट ऑप्शन काय आहे? मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा UDHR. तर याचा राईट ऑप्शन ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, बशर अल असद यांच्या राजवटीचा पाडाव झाल्यानंतर सिरियाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए आहे हादी अल बहर. सी आहे मोहम्मद गाझी अल जलाली. त्याच्यानंतर सी आहे मोहम्मद अल बशीर आणि डी आहे गिर पेडरसन. राईट ऑप्शन काय आहे? मोहम्मद अल बशीर जे आहे यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 11 डिसेंबर 2025 पासून RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI चे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती झालेली आहे? शक्तिकांत दास. सी आहे उर्जित पटेल. सी आहे संजय मल्होत्रा आणि डी रघुराम राजन. राईट ऑप्शन काय आहे? संजय मल्होत्रा यांची जे आहे RBI चे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 82वा गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर साठी नामांकित झालेल्या पहिल्या भारतीय
दिग्दर्शकाचे नाव काय आहे? काय नाव त्याचे? ऑप्शन ए आहे शाजी एन करून, त्याच्यानंतर पायल कपाडिया, ती आहे मीरा नायर आणि डी आहे जोया अख्तर. राईट ऑप्शन काय आहे? पायल कपाडिया हे याचा राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोण चालवत आहे? तर कोण चालवत आहे? ऑप्शन ए आहे GMR ग्रुप, त्याच्यानंतर झोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ AG, सी आहे अदानी ग्रुप आणि डी आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI. तर राईट ऑप्शन काय आहे? झुरिच आंतरराष्ट्रीय विमानतळ AG हे जे संस्था आहे हे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवत आहे. क्वेश्चन आहे आपला, 2024 मध्ये कोणत्या संघाने पुरुषांचा आशिया कप 19 वर्षाखालील क्रिकेट जिंकला? कोणता देश आहे ते? ऑप्शन ए आहे भारत, बी आहे पाकिस्तान, सी आहे बांगलादेश आणि डी आहे श्रीलंका. त्याचा राईट ऑप्शन काय आहे? बांगलादेश यांनी जिंकला होता 19 वर्षाखालील क्रिकेट जे आहे बांगलादेश टीमने हे 2024 मध्ये जिंकलेलं आहे. नेक्स्ट, RBI चे डिसेंबर 2024 च्या निर्णयानंतर सुधारित रोख राखीव प्रमाण RR किती आहे? तर किती आहे? ऑप्शन ए आहे 3.5, त्याच्यानंतर बी आहे 4.0%, त्याच्यानंतर सी आहे 4.5% आणि डी आहे 5%. त्याचा राईट ऑप्शन काय आहे? 4% जे आहे RBI च्या डिसेंबर 2024 च्या निर्णयानंतर सुधारित रोख राखीव प्रमाण 4% आहे. RR हे पण आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हॉर्नबिल महोत्सवाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचा राईट ऑप्शन दिलेला आहे ऑलरेडी, नागा जमातींचा सांस्कृतिक वारसा दाखवा, याचा हे उद्दिष्ट आहे. राईट ऑप्शन तेच आहे त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतात कोणत्या संस्थेने UPI प्लॅटफॉर्म सुरू केला? कोणती संस्था आहे ते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI, त्यानंतर ते आहे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI आणि अर्थ मंत्रालय. राईट ऑप्शन काय आहे? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI यांनी UPI ID जे आहे ते चालू केलेले आहे. नेक्स्ट, 4 डिसेंबर रोजी नौदल दिनी कोणत्या महत्वाच्या नौदल मोहिमेचे स्मरण केले जाते? राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए आहे ऑपरेशन विजय, त्यानंतर ऑपरेशन ट्रायडंट, सी आहे ऑपरेशन ब्लू स्टार आणि डी आहे ऑपरेशन पवन. राईट ऑप्शन काय आहे? ऑपरेशन ट्रायडंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन IDPD कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? आपण हे डबल बघतोय, तर याचा राईट ऑप्शन काय आहे? 3 डिसेंबर. 3 डिसेंबरला जे आहे अपंग व्यक्ती दिन हे साजरा केला जातो दरवर्षी. क्वेश्चन आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये भारताच्या वतीने नार्कोटिक ड्रग्स कमिशन CND च्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? कोणी स्वीकारलेले आहे? ऑप्शन ए आहे S जयशंकर, बी आहे शंभू कुमारन, सी आहे TS तिरुमूर्ती आणि डी आहे सय्यद अकबरुद्दीन. याचा राईट ऑप्शन काय आहे? शंभू कुमार राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट, RBI च्या डिसेंबर 2024 च्या निर्णयानंतर सुधारित रोख राखीव प्रमाण RR किती आहे? तर हे पण आपण बघितलं आहे, डबल झालेलं आहे. राईट ऑप्शन काय आहे? 4%. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये RBI ने जाहीर केलेला सध्याचा पॉलिसी रेपो दर किती आहे? तर किती आहे रेपो दर? ऑप्शन ए आहे 6.25%, बी आहे 6.50%, त्याच्यानंतर सी आहे 6.75% आणि डी आहे 7%. तर याचा राईट ऑप्शन काय आहे? 6.50% आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला,
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन आपले संपलेले आहे. टोटल आपण 25 क्वेश्चन यामध्ये डिस्कस केलेले आहे. आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप मेसेज किंवा तुम्ही डायरेक्टली कॉल पण यावरती करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. तर तुम्ही एका वीकमध्ये सगळं काही तुमचं रिव्हिजन वगैरे ते करू शकतात आणि चांगल्या कॉलेजमध्ये तुमचा ऍडमिशन पण होईल. टार्गेट तुमचा 90 प्लस आहे. 90 प्लसच्या जास्त तुम्हाला इथे मार्क पडतील तुम्ही जर आमच्या टेस्ट सिरीज जॉईन केल्या तर. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.